आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता बिंदू आणि आजी हे दोघेही जण असतात. तेवढ्यातच ना तिथेच डायनिंग टेबलवर जयसुद्धा ज्यूस पीत असतो. तर बिंदू आता जयला म्हणत असते की सर सर थांबा, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, थांबा आपण तुमचं ना भविष्य बघूया. असं बोलून ती आता पेपरातलं भविष्य जे आलेलं असतं ते जयला वाचून दाखवते. जयला सांगत असते की तुमच्या आयुष्यात ना एक प्रवास योग आहे आणि तसाही तुमचा होतच आहे. मग ह्या प्रवासात काहीतरी छान घडण्याची सुद्धा शक्यता आहे, हे सुद्धा बिंदूने वाचून दाखवलेलं असतं. जसं की आता जयच्या आयुष्यात घडणारच असतं ना चांगलं, आणि त्यामुळेच तर आता या पेपरामध्ये आलेलं भविष्य हे खरोखरच भविष्य होणार असतं जयचं. पण आता जय आता त्याचा नाश्ता वगैरे होतो, ज्यूस वगैरे पितो तो, कारण त्याला आता शरूला पिकअप करायला जायचं असतं. आणि यासाठी तो आता म्हणत असतो की चला मला ऑलरेडी उशीर होतोय, मी निघतो. असं बोलून आता त्याने आजीला वगैरे बाय वगैरे म्हटलेलं असतं आणि बिंदूला सुद्धा. त्यानंतर तो आता त्याच्या पुढच्या प्रवासाला निघतो, कारण त्याला शरूला पिक करायचं असतं आणि त्यानंतर मॅकला. आणि त्याचसाठी पटकन त्याला घरातनं निघायचं असतं, कारण कर्जतला लवकर पोचणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. इकडे आता जय जो आहे तो शरूला घ्यायला शरूच्या घराबाहेर आलेला असतो. तर इकडे शरू अजूनही बाहेर आलेली नसते. तिचं नेहमीप्रमाणेच काही ना काही राहतच असतं. त्यामुळे तिचे बाबा त्याचबरोबर सगळीजणं तिच्या आता मागे पुढे करत असतात. त्याच वेळेला शरूला आता सगळीजणं विचारतात की घेतलंयस ना गं सगळं सामान. शरू म्हणत असते की हो हो घेतले सगळं घेतले, नका काळजी करू. असं बोलून ती आता म्हणत असते. तेच आता पमा म्हणत असते की ते काय आहे ना, आमची ही अशी बाय जास्त कधी लांब जात नाही ना, आता ती निघाली आहे लांब म्हणून म्हटलं थोडंसं सावकाशचा, आणि तिने काही असं वेंधळेपणा केला तर थोडं समजून घ्या. असं देखील आता पमा बोलत असते. पमा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा जय म्हणतो की हो काळजी करू नका. तेच आता पमा शरूला अजून काही ना काही विचारत असते. हे सगळं घेतलंयस ना, हे नाही ना राहिलं, ते नाही ना राहिलं, हे असे अनेक प्रश्न ना तिला पडलेले असतात आणि ती या सगळ्याबद्दल विचारत असते. तेव्हाच ना इकडे मात्र आता जय जो आहे तो म्हणत असतो की झालंय का, निघायचं का. तेवढ्यातच ना शरूला विचारलेलं असतं तू सगळं घेतलंयस ना. ती म्हणते की मी विसरते का काय, मी सगळं भरलंय. मग आता तिकडनं ना अनु येते आणि अनु म्हणते की हे बघ तू चार्जर विसरलीस. मग आता ती चार्जर विसरलेली असते, स्वतः चार्जरसुद्धा तिला घ्यायची आठवण करून दिलेली असते. जसं आता ती चार्जर वगैरे घेते ना, तसं मग आता तो चार्जर जो आहे तो तिला लावायचा असतो. मग आता तो चार्जर तिने लावायचा तर ठरवलेला असतो. तेच आता ती जयकडे बघत असते. ती म्हणत असते झालं आहे माझं, सगळं घेतलं आहे मी, सगळं ओके. असंही ती आता बोलत असते. ते शरूची नजर जयकडेच असते. तर इकडे पमाणा हळूच आता विचारत असते शरूला, घेतलेस का गं, एक्स्ट्रा कपडे घेतलेस का गं. असं हळूच ना पमा विचारत असते. त्यावर आता शरू म्हणते काय गाई, मी काही जास्त दिवसांसाठी जाते का, 2 दिवसात रिटर्न येणार आहे, घेतलं आहे सगळं, नको काळजी करूस तू. मग आता जयला जाताना पुन्हा एकदा पमा सांगते की काळजी घ्या हां, ती थोडी वेंदई आहे, कारण ना तिला कधी कधी जमत नाही काही काही करायला. असं बोलून ती आता इथे शरूचा मूर्खपणा किती आहे ना तो दाखवून देत असते. तेच पमाला जय म्हणतो की काळजी करू नका तुम्ही. तर आता इकडे आता हे सगळं तर झालेलंच असतं. पण तोपर्यंत ना इकडे आता शरू म्हणत असते की चला आता निघायचं का. जाताना पम्मा थांबवते. पम्मा म्हणत असते की 2 मिनटं थांबा. आणि मग आता ती स्वामींची उदी जी आहे ती सुद्धा जय आणि शरूच्या डोक्याला लावते आणि ती म्हणत असते की तुमचा प्रवास कसा एकदम सुखकर व्हायला हवा, तुमच्या प्रवासात कोणतंही विघ्न यायला नको, नीट जा आणि नीट या, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही ती गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता पमाला शरू म्हणत असते की आई तू उगाच काळजी करतेस बघा, सगळं काही ठीक आहे, ओके, नको काळजी करूस एवढी, समजलंस ना. असंही ती आता पमाला बोलत असते आणि ती म्हणते की चला आता निघते मी, बाकी सगळं घेतलं आहे मी, समजलं ना, बाकी कुठेही उशीर झालेला नाही आहे, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग काय ती आता एवढं सगळं म्हणते तर जय म्हणत असतो की चल आता निघायचं का, का अजून थोडा वेळ लागणार आहे. त्यावरती म्हणते की नाही नाही झालं आहे सगळं, निघूया आपण. मग आता जय ना तिची बॅग जी आहे ती टिक्कीमध्ये ठेवतो. जय जेव्हा तिची बॅग टिक्कीमध्ये वगैरे ठेवतो तेव्हा शरू बघत असते. शरू आता त्याला म्हणत असते की काय तू असं काय बघतोयस, तुला वाटतच असेल ना की मला हे कसं जमतं आहे की नाही, काळजी नको करूस हं.
मी करते बरोबर, मला माझं कळतं कसं करायचं ते, असंही ती आता मुद्दामून ना जयला म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या तर गोष्टी होत असतात. तेव्हाच ना आता ते दोघंही जण प्रवासाने निघतात. प्रवासाला निघत असताना शरूची बॅग काही पुढे राहत नसते. मग आता तो म्हणतो की दे, तुला ठेवता येणार नाही, मी ठेवतो, असं बोलून आता तो बॅग वगैरे ठेवत असतो. जेव्हा आता तो बॅग वगैरे ठेवतो तेव्हा कुठे जाऊन आता शरू म्हणते की झालं आहे का, झालं आहे ना सगळं, चल आता निघायचं. तेच आता शरू आणि जय जे आहेत ना ते दोघंही जण ना एकत्रच असतात. मग आता शरू जयसाठी पुढे जाऊन बसलेली असते आणि जशी ती आता पुढे जाऊन बसते ना तेव्हा शरूवर ना जयची काही नजर हटत नसते. तो एकटक शरूकडे बघत असतो. त्याची आता शरूवरनं नजर हटत नसते. शरूसुद्धा त्याला विचारते की काय काय चाललं आहे. मग आता तो म्हणतो की कुठे काय, काही नाही. मग आता ती लोकं ना तिकडनं निघतात. मग जेव्हा आता प्रवासाला निघत असतात ना तेव्हा मात्र आता शरू म्हणत असते की ऑल ओके ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना, नाही नाही ओके ओके ऑल ओके. मग आता त्या मॅकला फोन कर ना, काय 10 वेळा फोन लावायचा आहे का त्या मॅकलासुद्धा कळत नाही का की लवकर पोचायचं, वेळेवर यायचं, या सगळ्या गोष्टी 10 वेळा सांगायला लागतात का एकच गोष्टी, असंही आता जय म्हणत असतो. मग तेव्हा ती म्हणते की आत्ता आपण फोन केला होता ना, अरे येईल ना तो, किती पॅनिक होतोयस, एवढं काय होतं, एवढी चिडचिड करू नकोस यार तू, असंही आता ती त्याला बोलत असते. जेव्हा आता ती एवढं सगळं त्याला बोलते तेव्हा मात्र जयलासुद्धा हसू येतं. तेच आता शरू बोलत असते की थांब, मी तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे सगळं काही झालं आहे ना, पण 1 मिनटं थांब, येतो. आणि मग तोपर्यंत ना आलेला असतो. आणि जसा आता तो येतो ना तसं मात्र आता ह्यांची हुल्लडबाजी सुरू होते. जोरजोराने नाचणं गाणं, सहलीला जायाचं सहलीला, असं आता दोघंही जण बोलतात. आणि काय आता सुरू असते ह्यांची मारामारी. मस्त आता ह्या दोघांचं सेलिब्रेशन सुरू असतं. जय मात्र बघत असतो. पण जय बरोबर एक मोठा सीन झालेला असतो, तो म्हणजे मॅक. एवढा वेळ आता तो नव्हता, त्यामुळे शरू पुढे बसली होती. पण आता चक्क मॅक आल्यामुळे मॅक पुढे बसलेला होता आणि शरू मागे गेलेली असती. त्यामुळे आता जयला ना अगदीच नकोसं झालेलं असतं. तो विचार करतो काय यार, हा मॅक पण ह्याला मागे बसायला काय झालं होतं. त्याची आता खोडच मोडलेली असते जयची. मग आता जेव्हा जात असतात ना तेव्हा शरूला बघण्यासाठी ना जयने ना समोरचा जो मिरर असतो ना तो परफेक्ट सेट केलेला असतो, जेणेकरून हळूच का होईना त्याला शरूला बघता येईल. त्यासाठी त्याने आता तो मिररसुद्धा फिट केलेला असतो. आता इथे या सगळ्या थोड्या गोष्टीत ना मॅक ऑब्झर्व करत असतो. मॅक सगळं काही बघत असतो. नंतर मॅकलासुद्धा आरशातनं काही दिसत नसतं, म्हणून मॅक थोडा आरसा ना हलवतो. त्यामुळे जयचे वांदे होतात. तेच आता निघालेले असतात तेव्हा गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता ते निघतात. तेव्हा आता थोडं जयचा मूड ऑफ असतो. तेव्हा शरू जयला सांगत असते की सर यार तुम्ही थोडं हसा ना, थोडं स्माईल करा यार, टेन्शन घेऊ नका, असंही ती बोलून आता कसं त्याला करत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी करत असते ना तेव्हा जय म्हणतो की ओके. मग आता ते आपल्याला कुठे जायचे, काय करायचं याबद्दल त्यांची आता चर्चा होत असते. मग तेव्हा चर्चा होत असताना ती आता म्हणत असते की आपल्याला रिसर्च टीमसोबत जायचं आहे आणि मग रिसर्च टीमसोबत आपलं बोलणं वगैरे झाल्यानंतर पुढे आपल्याला पुढचा प्रवासही करायचा आहे. मग आता नेमकं काय करायचं आहे सांगा ना. मग आता त्या प्रवासामध्ये 4 वाजेपर्यंत आपली कामं होतील, मग आपण मस्त याचं फिरायचं आहे. मग आता तेव्हा ती म्हणत असते मॅकला की प्लीज मग तू माझे फोटोज काढशील ना, म्हणजे मला ना सोशल मीडियावर फोटोज शेअर करता येतील ना, त्याचसाठी मग माझे फॉलोवर्सही वाढतील. मग आता हे सगळं सुरू असताना मॅकला मध्येच ना तोडत ना इकडे जय म्हणत असतो की तुमचं फॉलोवर्स वगैरे वाढवायचं काय चाललं आहे, इथे आता काम महत्त्वाचं आहे की काय महत्त्वाचं आहे ते सांगा ना. काम करायचं आहे ना, मग आता बाकी काही मला ऐकायचं नाही आहे, कामाकडे लक्ष द्या. तेवढ्यातच ना आता फोन आलेला असतो कामावरूनच, म्हणून मग आता जय जो आहे तो कॉल रिसीव्ह करतो. जय जसा आता कॉल रिसीव्ह करतो तसं मात्र आता इकडे नुसती हे सुरू असते की काय करावं काय नाही. मग तेवढ्यातच जयने कॉल रिसीव्ह केलेला असतो. जय जसा आता कॉल रिसीव्ह करतो तसा आता जय म्हणत असतो की हां बरं मग आम्ही निघालो आहोत, आम्ही पोचतोच थोड्या वेळात, थोडं ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं. तेच अनुश्री जी आहे ती आता रस्त्यावरनं चाललेली असते आणि तो राजवीर जो आहे तो तिच्या मागे हात धुवून लागलेला असतो. तो सारखा तिच्या मागे येत असतो आणि ही गोष्ट ना तिला खटकत असते. ती त्याला म्हणत असते की माझा पाठलाग करू नको, मला पाठलाग करू नकोस, मला
मला सोडून दे. पण तरीसुद्धा तो कुठे ऐकतोय, तो आता नुसता पाठलाग करत असतो. त्यालासुद्धा कळत नसतं की आता काय चाललं आहे. तेच आता ना राग येतो अनुश्रीनं जोरात त्याच्या कानाखाली वाजवते. जसं आता तिने कानाखाली वाजवलेली असते ना, तसं मात्र आता तो तिच्याकडे बघत बसतो. पण आजूबाजूला जी लोकं असतात ना, त्यांनीसुद्धा बघितलेलं असतं की हिने ना त्याचा थोबाड फोडलेला आहे. त्यामुळे सगळीच जणं ना आता त्याची मजा घेत असतात की बापरे, तुझं कोणीतरी थोबाड फोडले. कारण ना तो मोठ्या बापाचा असतो आणि त्याला तो अपमान सहन होत नाही. त्यामुळेच ना आता त्याला काय करावं हे सुधरत नसतं. मग आता इथे चार चौघांमध्ये त्याचा तर अपमान झालेला असतो. पण आता तोपर्यंत अनुश्री निघून गेलेली असते. अनुश्री जरी निघून गेलेली असली तरी आता या सगळ्याचा बदला मात्र तो आता घेणार असतो. कारण अनुश्रीने 4 माणसांमध्ये त्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या त्याला आता सहन होत नसतात. कारण आजूबाजूची लोकं आहेत ना, ती मात्र आता नावं ठेवत असतात ना, त्यामुळे ह्या गोष्टी ना सहन होत नाही. मग आता सगळीजणं त्याच्याकडे बघून हसत असतात. या सगळ्याचा बदला म्हणून नक्कीच तो अनुश्रीवर काहीतरी करेल. पण आता तो फक्त रागातच बघत असतो. पण अनुश्री निघून गेलेली असते. कारण अनुश्रीला तो आवडत नसतो. पण अनुश्रीचा पाठलाग मात्र तो सारखा करत असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळेच ना ती वैतागलेली असते. ती कानाखाली वाजवून तिकडनं निघून तर जाते. पण तेच आता दुसरीकडे त्या सगळ्याचा राग राजवीरला येतो. इकडे आता ना रागारागात तो असतोच. पण इकडे आता जो मॅक असतो त्याला खूप जास्त जोरात आता टॉयलेटला आलेली असते आणि त्यामुळे तो म्हणत असतो की यार प्लीज ना गाडी कुठेतरी थांबवा, आपल्याला अजून किती वेळ आहे. तर तो म्हणत असतो की आपल्याला अजून टाईम आहे. हे सगळं बोलल्यानंतर मग आता किती वेळ लागणार आहे अजून, मला जाम जोराची आली यार, प्लीज ना प्लीज सर थांबवा. पण तेव्हाच ना जय आता त्याला डायव्हर्ट करत असतो. जय सांगत असतो की इथले रस्ते असे आहे, तिथे मध्ये घाट आहे. मग ह्या सगळ्या रस्त्यांबद्दल जेव्हा आता सांगितलं जात असतं तेव्हा मॅक म्हणतो की सर प्लीज ना प्लीज, खूप झालं आहे आता, मला नाही होते सर, थांबवा ना कुठेतरी गाडी. पण इथे काही तो थांबवायचं नाव घेत नसतो. मग तेवढाच ना शरूलासुद्धा कळत असतं. शरू म्हणते की हो सर थांबवा नाही का कोपऱ्यामध्ये गाडी, कशाला विषय वाढवताय, थांबवा ना, त्याला पण जायचं तसं पण भूक पण लागली, काहीतरी खाऊन घेऊया ना आपण, एवढी भूक लागली आहे तर. मग आता उशीर कशाला करताय, असंही ती आता म्हणत असते. आणि मग जेव्हा काही म्हणते ना, तेव्हा मात्र आता जय म्हणत असतो की इथे कुठे 5 स्टार हॉटेल दिसत नाही आहे. अरे हा धाबा आहे ना, हा धाबा तर चांगला आहे ना, इथे खाऊ शकतो ना आपण, काय तू पण थांबव इथे पटकन गाडी. पण आता तरीसुद्धा ना जय काही थांबवत नसतो. त्यातच आता मॅक शरूला म्हणतो तू एक काम कर, मागे एक बॉटल असेल तर ते, मला आता सहन नाही होते, मला काहीतरी करावं लागेल. आता तो असं म्हटल्याबरोबर जय म्हणतो असं काही चालणार नाही गाडीमध्ये, मी पहिलेच सांगतो. मग आता शरू म्हणते मग एवढं सगळं तुला समजतंय ना, मग थांबव ना गाडी एका साईडला, गाडी थांबवलीस तर कसं काय कोणी काही करणार आहे, थांबव ना. असं बोलून आता त्याला गाडी वगैरे थांबवायला सांगितली जाते. पण तो इकडे तिकडे हॉटेल्स चांगले आहेत का बघत असतो. पण हॉटेल्स काही चांगले कुठेच भेटत नसतात. त्यामुळे शरू आता वैतागते आणि शरू फायनली म्हणते की इथे थांबव आता गाडी, कारण मला भूक पण लागली आहे, खाऊ घेऊया काहीतरी. आणि तसंही ना उशीर झाला आहे. शेवटी आता शरूने एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितलेलीच असते. आणि जशी आता गाडी थांबवली जाते ना, तसं आता तो इकडे तिकडे बघत असतो. आणि तेव्हाच एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली जाते. तिथला आता मेनू बुक तो चेक करत असतो. मेनू बुकमध्ये काय काय आहे ते, त्याच मेनू बुकमध्ये काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत, काय आहे हे सगळं काही बघितलं जात असतं. तर मेनू बुकमध्ये ना आता बरेच काही प्रकार असतात. पण आता शरूने मटण सुक्का, मटण रस्सा, भाकरी हे सगळं ऑर्डर केलेलं असतं. मग तेव्हाच ना तो म्हणतो की हे सगळं काही मी खाणार नाही आहे. मग ती म्हणते की मी तुझ्यासाठी कुठे केले, मी माझ्यासाठी आणि मॅक्ससाठी केले, तुला काय हवं आहे ते तू कर ना ऑर्डर, तुला काय आम्ही अडवलं आहे का, असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ना तो तिच्याकडे रागात बघत असतो. कारण ना त्याला सहनच होत नसतं ना या सगळ्या काही गोष्टी. मग आता तो म्हणत असतो की काय यार तू पण अशी करतेस. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की मी काय करते, मला जे आवडते ते मी ऑर्डर केले, तुला जे आवडते ते तू ऑर्डर कर, दॅट्स इट, असं तो आता तिला म्हणतो. मग आता तेव्हाच तो आता दाल खिचडी आणि ते काही भाज्या सॅलड वगैरे तो ऑर्डर करतो. आणि तो जात असताना वेटर त्याला सारखं मागे 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 बोलून त्याचं सुरू असतं. तो म्हणत असतो की 2 मिनटं थांब, आणि असं बोलून त्याने एक करून ऑर्डर दिलेले असतात. जसं तो आता एक करून ऑर्डर्स देतो तसं मात्र आता इकडे शरू ना त्याला नक्कल करून दाखवत असते. शरू म्हणते काय तुम्ही पण, तुम्हाला तरी काही कळतं का, जरा तरी काही आहे का तुम्हाला, सारखं आपलं तेच घेऊन बसायचं, असंही आता शरू म्हणत असते. तो ऑर्डर घेणारा सुद्धा वेडा झाला आहे, तुम्हाला कळलं का, असं ती बोलून त्याची मजा घेत असते. त्यावर जयच्या वागण्यावर शरूला हसू येत असतं आणि म्हणूनच शरू ना आता जयची मजा घेत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.